सकाळ संध्याकाळचा चहा असू द्यात किंवा मधल्या वेळेत लागलेली छोटीशी भूक असू द्यात. प्रवासातही जायचं असलं की सर्वांत पहिला पदार्थ आठवतो तो म्हणजे स्नॅक्स. तर आज मी तुमच्यासोबत अतिशय पौष्टिक रेसिपी शेअर करते, ती म्हणजे भोपळ्यापासून खुसखुशीत अशा वड्या. बऱ्याचशा घरांमध्ये भोपळा पाहिला की लगेचच नाक मुरडलं जातं, लहान मुले तर अजिबातच खात नाही. म्हणूनच तर हा ऑप्शन अतिशय बेस्ट आहे. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला जरी दिला तरी देखील ते फारच आवडीने खातील. टिफिन संपूनच घरी येतील. चला तर मग लगेच या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण वाटण बनवून घेऊया. खरं तर या वड्या बनवण्याकरिता आपल्याला जास्त काही साहित्यांची जमवाजमव करावी लागत नाही. या वाटणाकरिता मी 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली. आता मिक्सरचं झाकण लावूयात आणि मिक्सरला जाडसर वाटून घेऊयात, जरा सुद्धा पाणी न घालता. तर बघा, या ठिकाणी मी अतिशय छान असा कोवळा भोपळा घेतलेला आहे. जास्तही कोवळा नाही आणि जास्तही निबर नाहीये. जास्त कोवळा भोपळा असला की तो कडू असतो आणि जास्त कडक असला की मग त्याचा साल देखील पटकन शिजत नाही. त्यामुळे या पद्धतीने नख रोवून बघायचं, ज्यामुळे आपल्याला भोपळा कसा आहे ना ते समजतं. आता या भोपळ्याचा बुडखाचा आणि देठाचा भाग कट करून घेतलाय. संपूर्ण भोपळा आपण लगेचच किसून घेऊयात. पण हा भोपळा किसण्यापूर्वी तुम्हाला एक टिप सांगायची राहून गेली, ती म्हणजे तुम्हाला जेवढी काही या वड्यांची पूर्वतयारी आहे, साहित्यांची जमवाजमव आहे, ती हाताजवळच घेऊन ठेवायची आहे. कारण भोपळा किसला की लगेचच काळा पडायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला उर्वरित तयारी असेल किंवा याचं जे मिश्रण आहे ते पटापट बनवून घ्यायचंय. संपूर्ण किसून घेतलेला भोपळा ना मी या पद्धतीने पिळून घेतेय. यामधील आपल्याला एक्स्ट्राचं पूर्ण जे काही पाणी आहे ना ते काढून टाकायचंय. यामुळे ना भोपळ्याच्या वड्या अगदी व्यवस्थितरित्या शिजल्या जातात, मिश्रण पातळ बनत नाही आणि यामुळे जास्तीत जास्त भोपळ्यामध्ये कमीत कमी पीठ वापरून या वड्या तयार होतात, ज्या अतिशय चविष्ट लागतात. पण आता तुम्ही म्हणाल की ताई, तुम्ही तर या भोपळ्यातील संपूर्ण जीवनसत्वच काढून टाकली आहे. हे पाणी तुम्ही पिळून घेतलंय, परंतु हे पाणी ना मी खरं तर फेकून देणार नाहीये. हे मी असंच ज्यूस स्वरूपात पिऊन घेणार आहे. तुम्हाला जर हे प्यायचं नसेल तर मग एखाद्या भाजीच्या फोडणीमध्ये देखील वापरू शकता किंवा मग झाडांना जरी घातलं ना तरी देखील त्यांना देखील व्हिटॅमिन्सच मिळतील. किंवा मग या पाण्याला फक्त जिऱ्याची आणि हिंगाची जर फोडणी दिली तर लहान मुले देखील आवडीने पितील. आता या किसामध्ये लगेचच पाव चमचा हळद, 3 चमचे पांढरे तीळ आणि तयार करून घेतलेलं वाटण घालायचंय. सोबतच घालूयात पाऊण कप ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ थोडंसं जास्त प्रमाणात घालायचं. या पिठाऐवजी बाजरीचं पीठ किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता. अर्धा कप बेसन पीठ आणि अर्धा कप रवा घेतलाय. यामुळे वड्यांना आणखी जास्त खुसखुशीतपणा येतो. चवीनुसार मीठही घालूयात. मीठ हे सर्वात शेवटी घालायचे, कारण मिठामुळे ना पटकन या मिश्रणाला पाणी सुटायला सुरुवात होते. आता संपूर्ण साहित्य घालून झालंय. लगेचच पटापट एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात. फक्त यामध्ये बाइंडिंग यायला हवी इतपत मात्र लक्षात ठेवा. जास्त एकदम जर तुम्ही मॅश करायला गेलात तर भोपळा पुन्हा एकदा पाणी सोडायला सुरुवात करेल. त्यामुळे आपल्याला हे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करत करतच व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय. बघा, या पद्धतीने आपला छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. जास्तही घट्टसर नाहीये किंवा जास्तच पातळही नाहीये. अगदी मला व्यवस्थित असा हँडल करता येतोय, म्हणजेच हाताळता येतोय इतपत हा तयार झालाय. आता या मिश्रणाचे 2 समान भाग करून घेतले. हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात, ज्यामुळे मिश्रण हातांना जरा सुद्धा चिकटणार नाही. आता या मिश्रणाला जर असा जाड परंतु गोल आकार देऊन घ्यायचा आहे. लांबटसर आपल्या या वड्या तयार होतील. बघा, या स्वरूपात. सेम पद्धतीने दुसराही गोळा तयार करून घेऊयात. परफेक्ट. आपण या मिश्रणामध्ये अगोदरच थोडेसे तीळ वापरलेले आहे, तरी देखील आपले या वडे आणखी जास्त छान दिसाव्यात याकरिता ताटामध्ये थोडेसे तीळ टाकलेत आणि हा रोल यावर फिरवून घेते, ज्यामुळे वरच्या साईडने छान असे तीळ लागले जातील. यामुळे वड्या आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतील. दोनही रोल आपण तिळामध्ये घोळवून घेतलेले आहेत. लगेचच एक स्टीमर घ्यायचे किंवा या पद्धतीची चाळण घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला हे दोनही रोल ठेवायचे आहेत, कारण हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आणि हो, मी या चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेलं होतं बरं का, ते सांगायचं ना राहून गेलं. आता जरा सुद्धा वेळ न दवडता लगेचच हे भांडं वाफवण्याकरिता ठेवून देऊयात. त्याकरिता मी मिश्रण भिजवण्या अगोदरच कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं. त्यावर ही चाळण ठेवते आणि झाकून फुल गॅसवर 10 ते 12 मिनिटाकरिता वाफवून घेते.
साधारणतः 12 ते 13 मिनिटे झाली आहेत. गॅसची फ्लेम कमी करूयात. झाकण खोलून बघूयात. आता यामध्ये मी एक टूथपिक खोचून बघते. टूथपिकला बघा जरासुद्धा आपलं मिश्रण चिकटलेलं नाही आहे. तुम्ही चाकू देखील खोचून बघू शकता. मधोमध खोचायचा, ज्यामुळे आपल्याला मिश्रण शिजलंय की नाही हे समजतं. आता या आपण थंड करून घेऊ. काही वेळानंतर आपल्या या वड्या व्यवस्थित अशा थंड झालेल्या आहेत. यामुळे त्या चाळणीला जरासुद्धा न चिकटता व्यवस्थितरित्या बाहेर निघाल्या. लगेच आता याच्या वड्या तयार करून घेऊयात. एकसारखे या कट करून घेऊयात. जर तुम्हाला या भोपळ्याच्या वड्या कुरकुरीत हव्या असतील तर पातळ पातळ काप करा आणि खुसखुशीत हव्या असतील तर थोड्याशा जाड ठेवल्या तरी देखील चालणार आहे. तर बघा साधारणतः या साईजच्या किंवा इतपत जाडीच्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही अगोदर पाहिलंच, मी जरासुद्धा या वड्यांच्या मिश्रणामध्ये सोडा वापरलेला नव्हता. तरी देखील आपल्या या वड्यांना आतून किती मस्त अशी जाळी पडलेली आहे, कारण यामध्ये आपण रवा वापरला होता. आपल्या संपूर्ण वड्या कट करून तयार झालेल्या आहेत. एवढ्याशा मिश्रणामध्ये भरपूर साऱ्या वड्या तयार झाल्यात. लगेच या मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. हवं तर तुम्ही डीप फ्राय देखील करून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. शॅलो फ्राय करण्याकरिता मी या ठिकाणी सपाट पॅन वापरलाय, ज्यामुळे एक सोबतच भरपूर साऱ्या वड्या फ्राय केल्या जातील. तुम्ही तव्यावर देखील या फ्राय करून घेऊ शकता. या वड्या फ्राय करण्याकरिता गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम किंवा हाय ठेवली तरी देखील चालणार आहे. कमी ठेवू नका. कमी जर ठेवली तर वड्या तेल जास्त पितील, यामुळे त्या नरम देखील पडू शकतात. तर बघा एका साईडने 5-7 मिनिटे आपण या वड्या तळून घेतल्यानंतर आता या दुसऱ्या साईडने देखील तळून घेऊयात. तर बघा खालच्या साईडने किती मस्त अशा खरपूस या वड्या तळून झालेल्या आहेत. हलक्याशा कुरकुरीत लगेचच दिसत आहेत. मस्त असा जास्त काही फापट पसारा न करता आपला नाश्ता या ठिकाणी तयार झालाय, जो लहान मुलांना फारच आवडेल. त्यामुळे तुम्ही आवर्जून या वड्या एकदा तरी घरी नक्की ट्राय करून बघा. बऱ्याचदा आपली मुलं ना ज्वारी किंवा बाजरी खात नाहीत आणि यामध्ये तर भरपूर सारं फायबर असतं. तर या पद्धतीच्या वड्यांमध्ये आपण ज्वारी किंवा बाजरीचं पीठ वापरलं तर हे देखील पदार्थ मुलांकडून खाल्लेच जातील. बघा दोनही साईडने मस्त अशा मध्यम गॅसवर मी या वड्या शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत. जरासुद्धा यांनी तेल पिलेलं नाही आहे बघा. मस्त अशा खुसखुशीत कुरकुरीत झाल्यात. लगेच एखाद्या ताटामध्ये काढून घेते आणि उरलेल्या संपूर्णच वड्या सेम पद्धतीने तळून घेते. तर आज मी तुमच्यासोबत अतिशय पौष्टिक, झटपट तयार होणारी सोपी रेसिपी शेअर केली असल्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. आता या तयार झालेल्या वड्या आपण पहिले बघूया. बघा जरासुद्धा तेलकट नाही आणि किती मस्त असा कुरकुरीत आवाज येतोय. फोडूनही बघूयात. बघा आतून किती मस्त अशी पोकळ हलकी फुलकी जाळीदार आहे, जरासुद्धा सोडा न वापरता. तुम्ही आजची रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.